आपल्या घरामध्ये आपण नवीन छोटं कुत्र्याचं पिल्लू घेऊन येतो. जेव्हा ते छोटं पिल्लू असतं तेव्हा घरात सगळीकडे फिरतं, बागडतं. परंतु तीच योग्य वेळ आणि योग्य वय असतं ज्या वेळेला आपण त्या कुत्र्याला व्यवस्थित सवय लावू शकतो किंवा एक प्रकारची ट्रेनिंग देऊ शकतो की घरातल्या कोणत्या भागात त्यानं जायला पाहिजे, त्यांनी कुठं नाही जायला पाहिजे, किंवा त्यानं काय करायला पाहिजे, काय घरातल्या गोष्टी नाही करायला पाहिजेत. परंतु आपण नवीन कुत्रा आणला असल्यामुळं त्याच्यासोबत आपला लळा लागतो आणि तो सर्वत्र फिरत राहतो आणि आपल्यालासुद्धा ते छान वाटतं. पण जसा जसा कुत्र्यांची वाढ होते, तो मोठा होतो, त्यावेळेला मात्र या गोष्टीची समस्या बनून जाते. म्हणून आपण छोटं जेव्हा कुत्र्याचं पिल्लू आणतो त्यावेळेस त्याला व्यवस्थित काही गोष्टींची मर्यादा किंवा काही गोष्टींची सवय लावणं हे आवश्यक असतं, जेणेकरून मोठेपणी या सवयी लवकर लागत नाहीत आणि मोठे झाल्यानंतर कुत्र्यांचा होणारा त्रास, वर्तणुकीची समस्या आपल्याला येत नाही. सर्वात पहिलं म्हणजे काय की त्या श्वानासाठी आपण काही गोष्टींची की त्याला घराच्या बाहेर जाऊ द्यायचं आहे का नाही ह्याची सवय लावायला पाहिजे. आपण जर त्याला घराच्या बाहेर, आपल्या मेन गेटच्या बाहेर, एंट्रन्सच्या बाहेर नाही जाऊ दिलं तर भविष्यात होणारे ॲक्सिडेंट किंवा इतर कुत्र्यांचा त्याच्यावरचा हल्ला, इतर कुत्र्यांसोबत जाऊन मिसळून त्यांच्यासोबत होणारे काही संसर्गजन्य आजार हे आपण टाळू शकतो. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे काय की कुत्र्याला त्याची एक जागा जर घरामध्ये आपण उपलब्ध करून दिली तर त्या जागेवर तो स्वतःचं हक्क किंवा स्वतःचं घर असं समजून तिथं राहू शकतो. बऱ्याच वेळेस आपल्या घरात कुत्रा पाळलेला असतो आणि घरामध्ये आपल्या पाहुणे आलेले असतात किंवा काही कार्यक्रम असतो. अशा वेळेला जर आपण त्या कुत्र्याला त्याची एक व्यवस्थित जागा नाही दाखवून दिली, त्या श्वानाला त्याच्या जर एक बांधून ठेवायची सवय किंवा मग एखादी लीश करायची सवय जर नाही लावली तर मुख्य वेळेस त्यावेळेस अडचण येते. कारण इतर घरामध्ये आलेल्या अनेक लोकांना कुत्र्यांची भीती असते, म्हणून मग एकतर ते घरात येत नाहीत किंवा त्या मग इतरत्र ठिकाणी देखील कार्यक्रमाच्या मध्ये त्या कुत्र्यांचा आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यासाठी ही एक गोष्ट महत्त्वाची असते. अजून एक महत्त्वाची गोष्ट कोणती तर श्वानासमोर, त्या कुत्र्यासमोर ठेवलेलं अन्न हे त्याने 10 ते 15 मिनटात खाऊन घ्यावं. याच्यामुळं काय होतं, बऱ्याच वेळेला आपण बऱ्याच घरामध्ये पाहतो की कुत्र्यासमोर त्याचं अन्न हे सकाळपासून ठेवलेलं असतं आणि ते संध्याकाळपर्यंत तसंच राहतं. त्यावर विविध किडे बसतात, वेगवेगळ्या माशा, डास, मच्छर असे सर्व बसतात. बऱ्याच वेळेस तच कुत्र्याची लाळ त्यात पडलेली असते आणि बऱ्याच वेळ तापमानात वाढ झाल्यामुळं किंवा बाहेर असल्यामुळं धूळ, कचरा पडतो. ते अन्न, त्याच्यात जर दूध, दह्यासारखे पदार्थ असतील किंवा फळं असतील तर ते खराब होऊ शकतं आणि मग कुत्र्यांचं पोट बिघडणं, त्यांना विषबाधा होणं अशा गोष्टी होतात. म्हणून 10 ते 15 मिनटामध्ये कुत्र्याने त्याच्यासमोर ठेवलेलं अन्न खाऊन घ्यावं, ही एक सवय आपण त्याला लावायला पाहिजे. अजून याच्या पुढची सवय कोणती की कुत्र्यांच्या आपण बाहेर फिरताना कुत्रा आपल्यासोबत फिरला पाहिजे. त्यानं आपल्याला ओढलं नाही पाहिजे. रस्त्याच्या आपल्या डाव्या बाजूला घेऊन त्याला आपण चालवलं पाहिजे, फिरवलं पाहिजे. आपण जर थांबलो रस्त्यात तर आपल्या डॉगनंही थांबावं ही अपेक्षा असते. तसं जर नाही केलं तर मग ते ओढाओढीचा खेळ होतो आणि कुत्रा आपल्याला ओढत नेतं, आपण त्याच्या मागे ओढत जातो. बऱ्याच वेळेला काही वयोवृद्ध घरातील माणसं असतील किंवा अशक्त माणसं असतील, छोटे मुलं असतील, यांच्याकडे जर तो डॉग फिरवण्यासाठी किंवा बाहेर नेण्यासाठी गेला तर त्याच्या ओढण्यामुळं ॲक्सिडेंट होऊन या लोकांना देखील इजा होऊ शकतो, फ्रॅक्चरसारखे प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणून काही गोष्टींचं बंधन किंवा काही गोष्टींची शिस्त आपण म्हणूयात बंधनापेक्षा, ही शिस्त, ही सवय पिल्लू छोटेपणी असतानाच आपण त्याला लावायला पाहिजे. कशा प्रकारे पिल्लांना सवय लावावी किंवा कोणत्या गोष्टी त्यांना आपण करण्यापासून रोकाव्यात किंवा काय गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं याच्याबद्दल माहिती आपल्या श्वानाचे तज्ज्ञ, त्यांचे डॉक्टर आपल्याला व्यवस्थित देऊ शकतात. थँक्यू.